वेलकम अँड वेलकम बॅक. आत्तापर्यंतच्या माझ्या ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर माझ्या कोकणात आलात, कोकणातल्या माझ्या घरी आलात, माझ्या साध्या भोळ्या माणसांना भेटलात. ह्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप कमेंट्ससुद्धा केल्यात आणि तुमच्या ह्या कमेंट्समुळे मला लोकाग्रहास्तव म्हणजे काय हे कळलं. आणि म्हणूनच खास लोकाग्रहास्तव घेऊन येत आहे कोकण खाद्य भ्रमंती. कोकणातल्या माझ्या माणसांच्या हातच्या माझ्या फेवरेट कमाल कोकणी डिशेस फक्त तुमच्यासाठी. आता मी आले दापोलीमध्ये, दापोलीतल्या माझ्या घरी मंगलतीमध्ये. आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधनं माझं पडेलचं घर किंवा पोमेंडीचं घर दाखवलंय, पण दापोलीचं घर मी कधीच दाखवलं नव्हतं. सो मला असं झालं की आता ही जी नवीन सिरीज आपण सुरू करतोय कोकणातलीच, त्याची सुरुवात आपण दापोलीतल्या माझ्या घरापासून करूया. हे मंगलती माझ्या आत्याने बांधलेलं होमस्टे आहे. घराच्या भूमिपूजनाला आम्ही सगळेजण आलो होतो. अनेक सण आम्ही इथे साजरे केलेत एकत्र. आणि ना इथे मागे जाम खाल्लाय. कोकणातलंच एक फळ आहे जाम. त्याचं झाड आहे. म्हणजे गेल्या वेळेला आम्ही आलो होतो ना मे महिन्यात, तर खूप जाम लागले होते. तर सुरेंद्र काका म्हणाले जाम खायचे असतील तर झाडावरनं तोडा आणि डायरेक्ट खा. आणि इतके गोड जाम होते ना, इतके गोड जाम होते. पण ती मजा असते ना की इथे आल्यानंतर हे काय इथे जाम लागलेत, हे बघ छोटे आहेत त्यामुळे ते अजून खाता नाही येणार आपल्याला. हे जाम आहेत. कसलं भारी. अरे यार मोठे असते तर. काल आम्ही आलो ना तेव्हा तुती खाल्ली आम्ही झाडावरची. कधी आत्ता खाल्ली? आत्ता नाही, आधी एकदा. आणि 5 एकरांची जवळजवळ जागा आहे आणि इतकं वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल प्लॅन्ड सुरेंद्र काकांनी बांधलंय ना. माझ्यासाठी जरी हे घर असलं तरी तुम्ही इथे येऊ शकता, इथे राहू शकता, इथल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगवते ह्या सगळ्या अनुभवू शकता. बरं, दापोली हे कोकणात हिल स्टेशन आहे, त्याच्यामुळे इथे प्रचंड थंडी असते. सकाळी मी उठले ना, बाहेर येता येत नव्हतं, इतकी थंडी वाजवती, इतकी थंडी वाजवती. कपातनं वाफा येत आहेत पण पाणी गरम नाही आहे. कोमट आहे. हे बघ दिसतंय का? एवढी थंडी आहे मस्त. बरं, राहुलने काहीच आणलं नाहीये जॅकेट वगैरे. त्याला असं वाटलं होतं एवढी कुठे थंडी असेल कोकणात, पण दापोलीतली ही थंडी त्यांनी एक्सपेक्ट केली नव्हती. तो रूम मध्येच बसलाय असं पांघरून बिंघरून गुंडाळून. मी म्हटलं त्याला की माझ्याकडे एक शाल आहे, तुला हवी तर घे, तुम्हाला नको. हे काय सौंदर्य आहे म्हणजे मला माहिती नाही आता कॅमेऱ्यावर ना. तसं ना इथे मला सूर्याचे किरण त्या धुक्यातनं पलीकडे जात आहेत ते दिसत आहे. तर दापोलीत कधी आलात ना तर दुसरीकडे कुठे जायचं नाही. दापोलीत आलं की मंगलतीलाच यायचं. ओके, मंगलतीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला. पण आलात की इथेच या, दुसरीकडे जायचं नाही. ही विद्या रहाळकर म्हणजे माझी आत्या दीदा. हे सुरेंद्र रहाळकर, सुरेंद्र काका. चला आता जेवायला जाऊया. मंगलतीमध्ये 2 किचन आहेत. एका किचनमध्ये आपण व्हेज करतो आणि एका किचनमध्ये आपण नॉनव्हेज करतो. तर आता आपण नॉनव्हेज किचनमध्ये जाऊया. वैभवी काय केलंयस आमच्यासाठी आज? वा वा, कोळंबी करी. चिकन केलंय, चिकन करी आहे, वडे आहेत. वडे कुठले पिठाचे? तांदळाचे.
काय पापलेट होता. थँक्यू. पापडच्या होते ना थँक्यू म्हणणार कोण नाहीये त्यांच्या फॅमिलीपैकी. राहुल तू का थँक्यू म्हणतो? हा तू का थँक्यू म्हणतो? थँक्यू काय म्हणतेस? पापलेट चांगलं झालं रडतात. हो कमाल पापलेट. पापलेटच्या वतीने थँक्यू म्हणायला कोण नाहीये त्यांच्या फॅमिलीपासून. पापलेटचं कौतुक झालं. हो आणि मला असं कोणाच्या परोक्ष असं कोणाचं कौतुक झालं नसेलच ना, तर मी त्यांच्या वतीनं थँक्यू म्हणतो. आणि जो थँक्यू म्हणतो त्यालाही बरं वाटतं, जो कौतुक करतो त्यालाही बरं वाटतं. नॉर्मली सगळे कौतुक परोक्षच होतं, मग सगळे थँक्यू. हे मॅक्झिमम पाठीमागेच घाणेरडं व वाईट बोललं जातं आणि चांगलं कोणाला कोणी बोलत पण नाही. वडा काय कमाल आहे. वडा वडा कमाल वडा. एक शब्द बोलू देत नाही. एक शब्द काहीतरी असतोच त्याच्यावर. हे दोघं मी सांगते की फिश मस्त आहे, पापलेट मस्त आहे, राहुल थँक्यू म्हणतोय. आता मी म्हटलं वडा कमा, अरे का वडा कमा, अरे वडा काय म्हणाल की वडपाच. काय संबंध आहे का? छान जेवतोय आपण, छान मी काहीतरी सांगतेय. वडपाचची म्हणजे काय? वडपाचची वडपाचची मग काय पत्ते खेळताना वगैरे असं. हँड्री पिक्चर आहे घरांमध्ये. फॅन्ड्री मध्ये पॅन्ट्रीमध्ये किशोरने जे काम केलं, मुलाच्या वडिलांचं काम. किशोर पिऊन यायचा तर त्याला चिडवायचं. वड पाचची म्हणजे 5 रुपये वाजू वड. अच्छा असा एक माझा अंदाज आहे. असं आहे. पण आता ताक. चिकन कमाल, प्रॉन्स करी मला खूप आवडली. प्रॉन्स करी, पापलेट पण सगळंच सगळंच मस्त. आणि ही आपली शुमी. हे वरून इथे आमच्या रूम कडे जातो आपण. ही आमची रूम आणि त्याला अशी बाहेर गच्ची आहे. चंद्रपूर. ए राहुल, यश इकडे या. चंद्र बघा कसं दिसतंय. इथला चंद्र तो इथला चंद्र. तिकडे चंद्र वेगळे तिकडचे. हो ना. वेगळा हा बरा आहे गावाकडचा. काय काय आज मेन्यू? झुणका, भाकरी, पालेभाजी, ठिकरीची कढी, लोणी, जिरं आणि हिंग असं मिक्स करायचंय. मिरची चिरून ठेवली आहे, हळद लागेल, चण्याचं पीठ, ताक, पातेल्यात मीठ घालून ठेवलंय. का बरं? दगड तापला की तो ह्याच्यावर ठेवायचा आणि लोण्याचं तयार केलेलं ते टाकायचं, झाकण ठेवायचं, त्याच्यात दूध तयार की मग हे ताक त्याच्यात टाकायचं. आता हे चण्याचं पीठ, हळद, मिरची ह्याच्यात घालून ताक तयार करायचं आणि ते मग त्याच्यात आणि ते तसंच ठेवून द्यायचं. एक 15-20 मिनिटं त्याचा फ्लेवर येतो त्याच्यात. ती टिकरी गरम करायची. टिकरी अजून यायची, ती चुलीत तापत टाकली म्हणजे होईल. ते जाऊ दे, हे ठेव त्याच्यात. इथे चुलीत ती टिकरी तापवायला ठेवली आहे. ती पूर्ण लाल बुंद झाली की मग ती आपल्याला घेऊन जायची तिकडे. कमी जास्त तिखट आपल्या आवडीनुसार. मला ना ते मिरची आणि मिरचीने कुस्करला ना तो वास, तर तोंडाला पाणी सुटतं. इकडची मिरची असेल वास ना. आम्ही आलं लसूण वगैरे या कढीत काही घालत नाही. ठिकरीचाच स्वाद आणि सुगंध. हे बघ लाल दिसतं.
चटका बसून येतो. परत आणि आता हे किती वेळ ठेवायचं? 5-10 मिनिटं. आणि मग उकळी आणायची त्याला. हा मग अच्छा, दगडा सकट नाही ना? हो दगडा सकट. दाखवते. चटणीचं काय करायचं वाटत. कुकर ठेवू का गं? आता हे पुरे ना एवढं झुणका म्हणजे अजून नको ना? नाही ठेव. पण पाट्यावर वाटलेल्या चटणीची चव जी लागते ना, काठीची चव वेगळी असते. पाणी नको, सुकी हवे ना कवली हवे. आत्ता जेवायला आपल्याकडे ही पालेभाजी आहे. कुठली पालेभाजी आहे हे मला माहित नाहीये. मेथी असेल. माहित नाही, मी दिदाला विचारलं, दिदाला पण माहित नव्हते. ती म्हणाली की इथले गावातले लोक की आपण कसं हे मेथी हे पालक हे असं करतो, तसं नाही, पालेभाजी असंच म्हणतो. हे करते ही पालेभाजी, झुणका, ठिकरीची कढी, लोणी, ही पाट्यावर वाटलेली चटणी खोबऱ्याची. अरे वा, नाचणीची ताजी भाकरी आलेली आहे. ही तांदळाची भाकरी आणि हा वडा. हे असं आहे आमचं रात्रीचं जेवण. भात आहे. आणि भात आहे त्याच्याबरोबर. विषय एंड. ती आंटी आहे. हा माझा सखा भाऊ चिन्मय, तो कॅनडाला असतो. आम्ही सगळे इकडे आलोय म्हणून त्याने आम्हाला व्हिडिओ कॉल केला. बेसिकली राजस्थान वगैरे ठिकाणी खूप फेमस आहे. चहा झालाय, पोहे झालेत, मंगलतीची बाग फिरून झाली, नदी बघून झाली, सगळं बघून झालंय. आता निघायचंय पडेलसाठी. आणि आता जाऊ वर, फ्रेश होऊ आणि लगेच निघणार. कारण 6-7 तासांचा प्रवास आहे पुढे. तुम्हाला काय म्हणायचंय? टुरिस्टना काही सांगायचंय? सगळ्यांनी या केंद्रीय बागायत आमची बाग बघा, अनुभव घ्या, शांततेचा आवाज ऐका. हो, गेल्या वर्षी 50-52 बाप रे, एवढे. हे कापा आहे का बर का? कापा. हे बघ सुपारी लागली बघ वर. हो, पणसाला सुपारी आहे. 11 वाजलेत, एक 15 मिनिटात निघूया. धन्यवाद. झालं आमचं फोटो सेशन. आता आम्ही निघालोय पडेलला जायला. आणि इथून आम्ही अख्खा कोस्टल करत जाणार. म्हणजे जयगड जेट्टी, तवसाळ जेट्टी, ते आता जाता जाता मी तुम्हाला सगळं दाखवते. पण प्लॅनिंग तो कोस्टल रोड काय. चलो.
नव्या वैभवाची स्वप्ने सजावी. नाही, तू रिपीट करायचं असतं. ओ, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लिहून मुक्ती मिळावी. मनी हास्य लेऊन मुक्ती मिळावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. ते